भाजपचं मिशन विधानसभा आहे आणि त्या निमित्तानं अमित शहांकडनं मुंबईमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। अमित शहांची महाराष्ट्रामधील भाजप नेत्यांसोबत काल रात्री बैठक झालेली आहे। विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये अमित शहांकडनं भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं जाते। दरम्यान आज अमित शहा लालबागच्या राजासह शिंदे फडणवीसांच्या बाप्पाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत। तर भाजपचं लक्ष विधानसभा दिसते आणि त्या निमित्तानं अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र पार पडतं आहे। तर शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर शिंदे आणि फडणवीस यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सुद्धा अमित शहा पोहोचतील अशी माहिती आहे। अमित शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि या निमित्तानं भाजपच्या गोटामध्ये खलबतं सुरू झालेली आहे। दरम्यान कालच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी काय सूचना दिल्यात त्याही बघूया। महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावरती आणू नका, अमित शहा यांची महत्त्वाची सूचना। शहा यांचा हा महाराष्ट्र दौरा आणि या निमित्तानं सुरू असलेल्या बैठका महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील जाहीर वाद टाळा अशी महत्त्वाची सूचना ही अमित शहा यांनी कालच्या या बैठकीमध्ये दिल्याचं कळतंय। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीमध्ये लाभ होण्यावरती भर द्या अशी सूचना अमित शहा यांनी बैठकीतनं केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत या दरम्यान खलबतं झालेली आहेत। विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला जशास तसं उत्तर द्या अशी महत्त्वपूर्ण सूचना अमित शहा यांनी सगळ्या नेत्यांना दिलेली आहे। 2019 पेक्षा अधिक जागा आणण्यासाठी विशेष रणनीतीवरती काम करा अशीही अमित शहा यांची भाजप नेत्यांना सूचना। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा आणि या निमित्तानं भाजपच्या गोटामध्ये सुरू असलेल्या या सगळ्या गोष्टी खलबतं आणि आज त्याचबरोबर अमित शहा यांचं देवदर्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। कसं एकूण बघायचं या सगळ्याकडे? अमित शहांचा हा दौरा महत्वाचा आहे यासाठी की तो निवडणुकीच्या पूर्वी अमित शहांचा हा मुंबई दौरा आहे। याच्यामध्ये विशेषतः महायुती म्हणून लोकांसमोर जाताना महायुतीच्या अंतर्गत वाद जे चव्हाट्यावर येत आहेत ते थांबवावे त्याचे स्पष्ट आदेश अमित शहा यांनी दिलेले आहेत। कुठेतरी चुकीचा मेसेज जातो आणि त्यामुळे पुन्हा लोकसभेची तरी ओढली जाऊ नये याच्यासाठी अंतर्गत वाद हे बसवून आणि आपापसामध्ये चर्चा करून सोडवा असं त्यांनी आदेश दिलेले आहेत। कारण मुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशा सर्व काल अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती होते। तिथे समन्वय महत्वाचा असल्याचं अमित शहा यांनी प्रथम सांगितलं। पक्षांतर्गत समन्वय महत्वाचा आहे, मात्र युतीतले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सोबतचा समन्वय महत्वाचा आहे। कारण जर का ते झालं नाही तर लोकांपुढे नकारात्मक पद्धतीने जातोय आणि त्यामुळे याबाबत कान उघडणी जी आहे ती अमित शहा यांनी केलेली आहे। बरोबर, त्यामुळे आता अमित शहा यांनी ही कान उघडणी केल्यानंतर याचा परिणाम एकूणच महायुतीमध्ये कसा दिसतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। त्याचबरोबर अमित शहा यांचं आज देवदर्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे। लालबाग राजाच्या दरबारामध्ये अमित शहा आज पोहोचतील आणि त्यामुळे तिथं कशी लगबग सुरू आहे, तिथे कशी तयारी सुरू आहे, शहा किती वाजेपर्यंत साधारणपणे दर्शनासाठी पोहोचू शकतील याविषयी बोलूया। लालबाग राजाच्या दरबारामधनं प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे। धनंजय, गुरु, आपण जर पाहिलं तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे आणि मी सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अमित शहा हे 12 वाजेच्या जवळपास जे आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्याआधी पोलिसांची जी व्यवस्था आहे ती आपल्याला या ठिकाणी चोख पाहायला मिळते। पोलीस जे आहे, पोलीस बंदोबस्त संपूर्ण परिसरातला वाढवण्यात आलेला आहे। आता अमित शहा यायच्या आधी जे आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात येईल। हे सगळे या ठिकाणी जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळेल। त्याचबरोबर जे डॉग स्क्वॉड आहे त्यांच्याकडून या संपूर्ण राजाच्या या दरबाराची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अमित शहा हे या ठिकाणी दर्शनाला येतील। अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि महायुतीचे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर अनेक नेते अभिनेते हे या ठिकाणी येत असतात, मात्र जर आपण पाहिलं तर राजकीय जे मोठे मंडळी आहेत ते सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे दरवर्षी न चुकता
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतं. यंदा सुद्धा ते आज येतात. आज तिसरा दिवस आहे गुरु, आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीज, राजकीय नेते मंडळी हे सगळेच लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही अशी किमया जी आहे ती या राजाची आपल्याला पाहायला मिळते, आणि प्रत्येक जण या राजाची श्रद्धा घेऊन फक्त मुंबई महाराष्ट्रातून नाही, देशभरातून नाही, ते बरोबर. जगभरातून आणि या आज ठिकाणी देशाचे येताना आपल्याला गृहमंत्री पाहायला अमित मिळतं. शहा सुद्धा राजाच्या दर्शनासाठी पोहोचतात. धन्यवाद वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत.